नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण इंग्रज आणि मराठे यांचे झालेले युद्ध, इंग्रजांचा भारतातील सत्ता स्थापना, त्यानंतर ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले परिणाम, त्यांनी त्यांच्या प्रशासनाचे असलेले मुख्य आधारस्तंभ, मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायव्यवस्था या सर्वांचा आपण अभ्यास केला. आता आपण पाहणार आहोत इंग्रजांची आर्थिक धोरणे. तसं पाहिलं तर प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले, पण ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले, म्हणजे त्यांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला. जरी येथे ते राज्य करत असले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केला नाही. पण इंग्रजांचं तसं नव्हतं. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती आणि या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. बाकीचे जे राज्यकर्ते होते त्यांनी भारतीय लोकांना त्यांच्या संस्कृतीपासून वेगळं केलं नाही. जशी अर्थव्यवस्था सुरू होती तशीच सुरू ठेवली, फक्त काय केलं, राज्य केलं. पण इंग्रजांचं तसं नव्हतं, कारण इंग्लंडमध्ये काय होती, संसदीय लोकशाही होती आणि त्यांना इथं तशीच पद्धत राबवायची होती. भांडवलशाही अर्थव्यवस्था होती आणि या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था, कारण त्यांच्या अंगातच ते रुजलेलं होतं की भांडवलशाही अर्थव्यवस्था चालवणं, संसदीय लोकशाही चालवणं. मग अशीच भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पोषक असलेली अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे आर्थिक शोषण होऊ लागले. पूर्वी भारतामध्ये वस्तू-विनिमय पद्धती होती. वस्तू-विनिमय पद्धत म्हणजे आपल्याजवळ जी वस्तू असेल, ज्याचं आपण उत्पादन करत आहोत, ते दुसऱ्याला देऊन दुसरा जे उत्पादन करत आहे त्याच्याकडून ती वस्तू घेणं, जीवनावश्यक वस्तू घेणे, म्हणजे शेतीतील धान्य द्यायचं आणि आवश्यक असणारा कपडा, लोखंड किंवा इतर वस्तू ज्या दररोजच्या जीवनावश्यक आहेत अशा वस्तू खरेदी करणं, या प्रकारची पद्धती होती. पण इंग्रज आल्यानंतर सर्व व्यवहार हा पैशांमध्ये होऊ लागला आणि त्यांच्या या अर्थव्यवस्थेमुळे भारतीयांचे शोषण होऊ लागले. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती आणि इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती, म्हणजे शेती आणि उद्योग याद्वारे जे उत्पादन घेतल्या जात असे त्यांच्यामुळे गावाच्या गरजा गावातच भागत होत्या. त्यांना इतर ठिकाणी जावे नव्हते लागत आणि तिथलं राज्य चालवण्यासाठी शेतसारा प्रमुख होता. आपल्याला माहीतच आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती हा प्रमुख उद्योग होता, प्रमुख व्यवसाय होता. मग प्रत्येकाजवळ शेत होतं, प्रत्येकजण शेतकरी होता. त्यामुळे जमिनीच्या महसुलीतून येणारं उत्पन्न हे राज्याचं उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. इंग्रज येण्यापूर्वी पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे, म्हणजे ज्याच्या शेतात जेवढं धान्याचं उत्पादन झालेलं आहे तेवढा शेतसारा आकारला जात होता.
जर पीक चांगले आले नाही, दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी पडली तर शेतसाऱ्यात सूट मिळेल. आणि महसूल हा सुद्धा प्रामुख्याने धान्यरूपानेच घेतला जाईल. तिथे पैशाचं आवश्यकता नव्हती, कारण वस्तुविनिमय पद्धती होती. त्यामुळे शेतसारा सुद्धा कशाच्या रूपात होता? धान्याच्या रूपात होता. आणि शेतसारा भरण्यास उशीर झाला म्हणून शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे, त्यांच्याकडे दयाभावनेने पाहिल्या जात असे. पण इंग्रज आले आणि इंग्रजांनी ही सर्व पद्धती बदलली. उत्पन्न वाढवण्यासाठी महसूल पद्धतीत इंग्रजांनी बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. म्हणजे एका ठराविक जागेसाठी तुम्हाला एवढा शेतसारा द्यावा लागेल आणि रोख रकमेत आणि ठराविक वेळेतच शेतसारा भरावा अशी त्यांनी सक्ती केली. म्हणजे धान्य रूपात जो शेतसारा घेतला जात होता ती पद्धती जाऊन रोख रकमेत आणि जेवढी वेळ त्यांना नेमून दिलेली आहे तेवढ्या वेळेतच तो भरणं आवश्यक होता. तुमच्या जवळजवळ 1 एकर जमीन आहे, 2 एकर जमीन आहे, तर त्या जमिनीनुसार ठरवलेल्या क्षेत्राचं महसूल त्यांना द्यावं लागेल. मग त्या जमिनीत तुम्ही शेत पिकवा, नका पिकू, दुष्काळ येऊ द्या किंवा अतिवृष्टी होऊ द्या, तुमच्या पिकांचं नुकसान होऊ द्या, तुम्हाला तो रोख रकमेत शेतसारा भरावाच लागत असे. म्हणजे धान्य रूपात तर नव्हताच, पीक किती झालं याचीही दखल नव्हती, फक्त जमिनीचं क्षेत्र मोजून नेलेलं होतं आणि त्या क्षेत्रानुसार पैशांच्या स्वरूपात शेतसारा भरणं सक्तीचं होतं. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला गेला. त्यामुळे महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत ही शेतकऱ्यांचं शोषण करणारी ठरली होती. जरी ही पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी असली तरी सुद्धा या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होत होतं. मग या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय झाले? या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले, कारण जर असं केलं नाही तर जमिनी जप्त होणार होत्या. मग जमिनी जप्त झाल्यानंतर प्रश्न उभा राहणार की आपल्या घराचं कसं होईल. त्यामुळे काहीही झालं तरी शेत सारा भरणं आवश्यक आहे आणि तो भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. आणि याचा फायदा कोण घेऊ लागलं? व्यापारी आणि दलाल, की यांना शेतसारा भरण्यासाठी पैशाची जरूरत आहे, तर यांनी आम्ही ज्या किमतीत सांगू त्या किमतीत त्यांनी त्यांचा माल विकला पाहिजे. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकारकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागेल. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपली जमीन विकावी लागेल. आणि सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करू लागले. शेतकरी म्हणजे कोण? पूर्ण भारतीय जनताच आली त्यात. शेतसारा भरण्यासाठी, आपली जमीन टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी शेतसारा येईल त्या किमतीला विकू लागले. मग सावकार किंवा दलाल, व्यापारी काय करत? तो माल एकदम कमी किमतीत घेत. याला गरज आहे त्यामुळे हा माल विकणारच आहे पाहिजे त्या दरात. आणि तरीही जर पैसा उभा राहिला नाही तर जमीन गहाण टाकून त्यांच्याकडून, सावकारांकडून कर्ज घेत असत. जनता सुशिक्षित नसल्यामुळे आपण कशावर अंगठा लावत आहोत हे त्यांना माहीत नव्हतं. मग त्याचं व्याजदर दुप्पट चौपट होतं. मग एकदा घेतलेलं कर्ज फेडेपर्यंत त्यांना पुन्हा अजून कर्ज घ्यावं लागत होतं. आणि जर ते कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत होत्या. मग अशा पद्धतीने काय झाला? शेतकरी कर्जबाजारी झाला, की ज्या शेतीतून उत्पन्न घेऊन पूर्ण गावाचं
पोट पाणी व्यवस्थित चालत होतं, समाज जीवन सुरळीत सुरू होतं, सर्व आनंदी होते. अशा वेळेला महसूल व्यवस्थेत बदल करून इंग्रजांनी आर्थिक शोषण सुरू केलं आणि भारतीयांच्या पोटापाण्याचा उद्योग त्यांनी काढून घेतला. शेतकरी कर्जबाजारी झाला. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शेतकरी कर्जबाजारी झाले, कारण लिहा. तर तुम्हाला ह्या नवीन जमीन महसूल व्यवस्थेचे झालेले परिणाम इथे लिहावे लागतील. शेतीचं व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवित असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. पण कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. पूर्वी काय होतं? अन्नधान्य पिकवल्या जात होतं. आपल्या गावाची गरज भागेल आणि घरच्या वापरासाठी अन्नधान्य शिल्लक राहील, या पद्धतीत शेतकरी पिकं काढत असत, अन्नधान्य पिकवत असत. पण इंग्रजांनी शेतसाऱ्याची सक्ती तर केलीच होती, पण ही सुद्धा सक्ती केली की ज्या पिकातून जास्तीत जास्त नफा होईल, जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशीच पिकं शेतकऱ्यांनी पिकवली पाहिजे. ती म्हणजे कापूस, नीळ, तंबाखू, चहा. तुम्हाला संकल्पना चित्र स्पष्ट करा म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नगदी पिके, इंग्रजांनी शेतीचे व्यापारीकरण करण्यासाठी केलेली नगदी पिके कोणती, किंवा एका वाक्यात उत्तर लिहा. तुम्हाला ही 4 नावं लिहिणं आवश्यक आहे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा ही नगदी उत्पन्न देणारी पिकं होती आणि याची सक्ती इंग्रजांनी केली. आता कापूस, नीळ, तंबाखू, चहा. तर कापूस माहिती आहे, तंबाखू, चहाही माहिती आहे. नीळ म्हणजे असं पीक की ज्याच्यापासून नशिले पदार्थ तयार केले जातात, त्या पिकांची सक्ती केली गेली की हीच पिकं घेतली गेली पाहिजे. तर अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला, त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? तर नगदी पिके घेण्यावर जो भर दिला गेला व्यापारी पिके घेण्यावर, त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात, अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा. त्यात 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. पण इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. म्हणजे त्यांनी फक्त भारतीयांकडून पैसा कसा काढून घेतला जाईल याकडेच जास्तीत जास्त भर दिला. पण ज्यांच्यावर आपण राज्य करत आहोत ती जनता जर संकटात आहे, तर त्या संकटातून त्यांना कसं बाहेर काढता येईल याच्याकडे इंग्रजांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि याचेच परिणाम कुठं जाणवतात? 1857च्या राष्ट्रीय उठावामध्ये. आणि त्यामुळे 1857चा राष्ट्रीय उठाव झाल्यानंतर राजकीय परिस्थिती पुन्हा बदलली. मग 1860 ते 1900 या 40 वर्षांच्या काळात जे दुष्काळ पडले त्यांच्यावर इंग्रज राज्यकर्त्यांनी अजिबात प्रयत्न केले नाहीत. पाणी पुरवठ्याच्या योजनांवर खर्चही केला नाही आणि तरीही शेतसाऱ्यामध्ये सुद्धा माफी दिली नाही. शेती त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्या. शेतकरी कर्जबाजारी झाला आणि सर्व लोक काय झाले? आर्थिक संकटात सापडले. तर इंग्रजांनी बदललेल्या महसूल धोरणामुळे भारतीयांची ही परिस्थिती झाली. इंग्रजांनी जे बदल केले, राजकीय बदल केले, आर्थिक बदल केले, सांस्कृतिक बदल झाले, या सर्वांचा परिणाम आपल्याला दिसतो. तर जसे त्यांनी निर्णय घेतले इंग्रजांनी, काही
त्याचे अनिष्ट परिणाम झाले तर काही चांगलेही परिणाम झाले. तर आपण पुढील भागात पुढचे त्यांनी केलेले शोध, त्यांनी केलेल्या सोयीसुविधा यांचाही आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत.